Welcome to this educational video presentation. Subject English, topic clauses. Presentation by Sunil Waghumbare, Residential High School, Shewgaw. या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण क्लॉजेस म्हणजेच उपवाक्ये याविषयीची माहिती पाहणार आहोत. डेफिनिशन: A group of words that includes a subject and a verb is called a clause. कर्ता आणि क्रियापद यांचेसह असणारा शब्दसमूह म्हणजे उपवाक्य होय. A clause can form a complete sentence or be a part of a sentence. एखादे उपवाक्य हे मुख्य वाक्य असू शकते किंवा वाक्याचा भाग असू शकते. उदाहरण पाहूया. He went home because it was getting dark. Here are two clauses in this sentence. या वाक्यामध्ये दोन उपवाक्य आहेत. First, he went home, and second, because it was getting dark. हे दोन उपवाक्य या वाक्यामध्ये आहेत. If you read only he went home, it is complete in the meaning, so it is the main clause. या वाक्याचा फक्त एवढा भाग आपण वाचला, he went home, तर अर्थाच्या दृष्टिकोनातून तो परिपूर्ण आहे. म्हणजेच he went home हे अर्थपूर्ण क्लॉज आहे किंवा यातून पूर्ण अर्थ आपल्याला मिळतो. But if you read only because it was getting dark, there is not complete sense in the meaning. That is why it is the subordinate clause. परंतु या वाक्याचा because it was getting dark एवढाच भाग जर आपण वाचला तर त्यातून आपल्याला पूर्ण अर्थ मिळत नाही. म्हणजेच थोडेसे अर्थाच्या बाबतीत काहीतरी कमतरता आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. आणि म्हणून या क्लॉजला अर्थपूर्ण होण्यासाठी मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. मेन क्लॉज शिवाय या क्लॉजचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून या प्रकारच्या क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज किंवा गौण उपवाक्य असं म्हणतात. देअर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस. अशा प्रकारे उपवाक्याचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे मेन क्लॉज म्हणजेच मुख्य उपवाक्य आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच गौण उपवाक्य. या ठिकाणी आपण आता मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉजची माहिती पाहूया. मेन क्लॉजलाच प्रिन्सिपल क्लॉज असंही म्हटलं जातं. अ मेन क्लॉज कॅन स्टँड बाय इटसेल्फ ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स. इवन इफ यू रीड जस्ट द मेन क्लॉज इट मेक्स गुड सेन्स. मुख्य उपवाक्य. ज्या उपवाक्याला पूर्ण अर्थ व्यक्त करण्यासाठी इतर उपवाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही अशा उपवाक्याला मेन क्लॉज म्हणजेच मुख्य उपवाक्य असे म्हणतात. क्लॉजचा दुसरा प्रकार सबऑर्डिनेट क्लॉज ऑर डिपेंडंट क्लॉज म्हणजेच गौण उपवाक्य. इट कॅनॉट स्टँड बाय इटसेल्फ ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स. इफ यू रीड जस्ट द सबऑर्डिनेट क्लॉज इट डज नॉट मेक गुड सेन्स. गौण उपवाक्य. या प्रकारचे उपवाक्य स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ व्यक्त करत नसते. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी याला मेन क्लॉजवर म्हणजेच मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणून या क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज किंवा गौण उपवाक्य म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज हा परावलंबी असतो. याला मुख्य वाक्याला जोडताना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतात. दॅट, व्हॉट, बिकॉज, व्हेअर या प्रकारची कंजंक्शन वापरून सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजला जोडला जातो. सबऑर्डिनेट क्लॉज हा वाक्यामध्ये जे कार्य करतो म्हणजेच नामाचे, विशेषणाचे किंवा क्रियाविशेषणाचे यावरून त्याचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नाउन क्लॉज म्हणजे नामबोधक उपवाक्य.
म्हणजेच नाऊन क्लॉज हा वाक्यामध्ये नाऊन सारखे म्हणजेच नामासारखे कार्य करतो, म्हणून याला नाऊन क्लॉज किंवा नामबोधक उपवाक्य म्हणतात. दुसरा प्रकार ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हा वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह सारखे कार्य करतो, म्हणून याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा विशेषणबोधक उपवाक्य असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हा वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचे कार्य करत असेल तर त्याला ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजेच क्रियाविशेषणबोधक उपवाक्य असे म्हणतात. आता नाऊन क्लॉज बद्दलची माहिती थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूया. नाऊन क्लॉज म्हणजेच नामबोधक उपवाक्य. अ क्लॉज दॅट फंक्शन्स ॲज अ नाऊन इज कॉल्ड नाऊन क्लॉज. वाक्यामध्ये नाऊन ज्या प्रकारे किंवा नाम ज्या प्रकारे कार्य करते त्या प्रकारे हा क्लॉज काम करत असतो. मग वाक्यामध्ये कधीकधी तो ॲज अ सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून कार्य करतो, किंवा ऑब्जेक्ट म्हणून म्हणजेच कर्म म्हणून कार्य करतो, किंवा कधीकधी कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्याला पूरक अशा प्रकारचा भाग म्हणूनही कार्य करत असतो. फॉर एक्झाम्पल, शी वॉन्ट्स टू नो व्हॉट यू थिंक. या वाक्यामध्ये शी वॉन्ट्स टू नो हा मेन क्लॉज आहे आणि व्हॉट यू थिंक हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, परंतु हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी नामाचे कार्य करतो, म्हणून तो या ठिकाणी नाऊन क्लॉज आहे. नाऊन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब. आता वाक्यातील कर्ता म्हणून नाऊन क्लॉज कशा प्रकारे कार्य करतो त्याचं उदाहरण पाहूया. व्हेन द मॅच विल स्टार्ट इज अनसर्टन. या ठिकाणी वाक्यातील कर्त्याच्या जागी हा नाऊन क्लॉज आलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा नाऊन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब म्हणून या ठिकाणी आहे. याच प्रकारचं दुसरं उदाहरण, व्हॉट ही डज इज इम्पॉर्टंट. तो काय करतो ते महत्त्वाचं आहे. व्हॉट ही डज हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी कर्त्याच्या जागी वापरलेला आहे, नाऊन क्लॉज आहे, म्हणून तो या ठिकाणी नाऊन क्लॉज ॲज द सब्जेक्ट ऑफ व्हर्ब आहे. नाऊन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब. क्रियापदाचे कर्म म्हणून नाऊन क्लॉज जेव्हा कार्य करतो त्याचं उदाहरण पाहूया. एव्हरीवन न्यू व्हाय ही वॉज सो हॅपी. या वाक्यामध्ये एव्हरीवन न्यू हा मेन क्लॉज आहे आणि व्हाय ही वॉज हॅपी हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी क्रियापदाचं कर्म म्हणून कार्य करतो, म्हणून तो नाऊन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब आहे. दुसरं उदाहरण, शी डझंट नो व्हॉट विल हॅपन. या वाक्यामध्ये शी डझंट नो हा मेन क्लॉज आहे आणि व्हॉट विल हॅपन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, परंतु हा सबऑर्डिनेट क्लॉज या वाक्यातील नो या क्रियापदाचे कर्म म्हणून कार्य करतोय. नाऊन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणूनही नाऊन क्लॉज वाक्यामध्ये कार्य करत असतो. उदाहरण पाहूया. दे लाफ्ड ॲट व्हॉट ही हॅड डन. या वाक्यामध्ये दे लाफ्ड हा मेन क्लॉज आहे, ॲट हे प्रिपोजिशन आहे आणि ॲट या प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट म्हणून किंवा कर्म म्हणून व्हॉट ही हॅड डन हा नाऊन क्लॉज या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणून हा नाऊन क्लॉज ॲज द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचा पुढचा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच विशेषण बोधक उपवाक्य. वाक्यामध्ये विशेषण ज्या प्रकारे कार्य करते त्या प्रकारेच हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजही कार्य करत असतो, म्हणून याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा विशेषण बोधक उपवाक्य म्हणतात. अ क्लॉज दॅट फंक्शन्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह क्लॉज. एक्झाम्पल, दिस इज द हाऊस दॅट गोपाल बिल्ट. विशेषणाचं कार्य जसं नामाबद्दल अधिक माहिती सांगणं असतं किंवा नामाचं वर्णन करणं असतं, त्याप्रमाणे हा क्लॉजही या ठिकाणी कार्य करत असतो. या वाक्यामध्ये दिस इज द हाऊस हा मेन क्लॉज आहे आणि या वाक्यातील हाऊस या नामाबद्दल दॅट गोपाल बिल्ट हा सबऑर्डिनेट क्लॉज अधिक माहिती सांगतो, म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. दिस इज द स्कूल व्हेअर आय लर्न. याही वाक्यामध्ये दिस इज द स्कूल हा मेन क्लॉज आहे. या क्लॉजमधील स्कूल या नामाबद्दल व्हेअर आय लर्न की जिथं मी शिकलो हा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज त्या स्कूलबद्दल किंवा त्या शाळेबद्दल अधिक माहिती सांगणारा क्लॉज आहे,
म्हणून या ठिकाणी तो ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. त्याचप्रमाणे सचिन इज अ स्टुडंट हू इज व्हेरी क्लेव्हर. याही उदाहरणामध्ये स्टुडंट हे नाऊन आहे आणि त्याचं वर्णन करणारा हू इज व्हेरी क्लेव्हर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून आलेला आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचा पुढचा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज. अ क्लॉज दॅट फंक्शन्स ॲज ॲन ॲडव्हर्ब अँड टेल्स अस मोर अबाउट द मेन व्हर्ब ऑर ॲक्शन इज द ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजे ज्या प्रकारे ॲडव्हर्ब कार्य करत असते त्याचप्रमाणे ॲडव्हर्ब क्लॉजचंही कार्य असतं. उदाहरण, ही गॉट वेट बिकॉज ही डिडंट कॅरी ॲन अम्ब्रेला. या ठिकाणी या वाक्यामध्ये ही गॉट वेट हा मेन क्लॉज आहे आणि बिकॉज ही डिड नॉट कॅरी ॲन अम्ब्रेला हा सबऑर्डिनेट क्लॉज गॉट वेट या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून हा क्लॉज या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. उदाहरण पाहूया. व्हेन द पोलिसमॅन ॲपियर्ड द थीफ रॅन अवे. या वाक्यामध्ये द थीफ रॅन अवे हा मेन क्लॉज आहे आणि व्हेन द पोलिसमॅन ॲपियर्ड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला वेळ दर्शवितो, वेळेबद्दल माहिती सांगतो, म्हणून तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. त्याचप्रमाणे वेट टिल आय कम बॅक. याही वाक्यामध्ये वेट हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि टिल आय कम बॅक हा सबऑर्डिनेट क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे ठिकाणाबद्दल, जागेबद्दल अधिक माहिती सांगणारा क्लॉज असं आपल्याला म्हणता येईल. व्हेर एव्हर यू गो ही विल फॉलो यू. या उदाहरणामध्ये ही विल फॉलो यू हा मेन क्लॉज आहे आणि व्हेर एव्हर यू गो, व्हेर एव्हर म्हणजे तुम्ही जिथे कुठे जाल असं त्याचा अर्थ, म्हणजे ठिकाणाशी संबंधित असल्यामुळं हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. द पीपल ग्रीटेड द विनर्स वॉर्मली एव्हरीवेअर दे व्हिजिटेड. या वाक्यामध्ये द पीपल ग्रीटेड द विनर्स वॉर्मली हा मेन क्लॉज आहे आणि एव्हरीवेअर म्हणजे जिथे कुठे ते गेले, जिथे कुठे त्यांनी भेट दिली, एव्हरीवेअर दे व्हिजिटेड म्हणजेच ठिकाणाशी संबंधित असल्यामुळे हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे एखाद्याची काम करण्याची रीती किंवा पद्धत दर्शवणारा हा क्लॉज आपल्याला म्हणता येईल. यू मे डू ॲज यू प्लीज और यू मे डू ॲज यू लाईक. या वाक्यामध्ये यू मे डू हा मेन क्लॉज आहे आणि ॲज यू प्लीज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, परंतु हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी मॅनर म्हणजे एखाद्याची काम करण्याची पद्धत किंवा रीती दर्शवतो, म्हणून या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. इफ यू विल नॉट स्टडी हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस. कंडिशन म्हणजे अट दर्शवणारा हा क्लॉज या ठिकाणी आहे, म्हणजे जर तर आपण ज्याला म्हणतो, हे जर केलं तर ते होईल या अर्थाने. इफ यू विल नॉट स्टडी हार्ड म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. इफ यू विल नॉट स्टडी हार्ड हा या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इफ या शब्दावरून त्या ठिकाणी ती कंडिशन आपल्याला दिसते. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन ऑर कॉज म्हणजेच कारण दर्शवणारा क्लॉज असं आपल्याला याला म्हणता येईल. उदाहरणातून समजून घेऊया. ही सिंग्स बिकॉज इट इज हिज हॉबी. ही सिंग्स म्हणजे तो गातो हा या वाक्यातील मेन क्लॉज आहे आणि बिकॉज इट इज हिज हॉबी हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी रिझन दर्शवणारा आहे किंवा कारण दर्शवणारा आहे. हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.